हा मतदारसंघ आहे तिचेल खरं तर लातूर शहर मतदारसंघ आणि या ठिकाणी काँग्रेसचं पारडं जड दिसतंय। त्यामुळे लातूर शहरमध्ये अमित देशमुख गेल्या अनेक वर्षांपासून लातूर शहरचं प्रतिनिधित्व करतायत आणि पुन्हा एकदा संभाव्य आमदार म्हणून अमित देशमुखांचं नाव पुढे आलंय। तर त्यांना आव्हान दिलं होतं भाजपच्या अर्चना चाकूरकर यांनी, परंतु अर्चना चाकूरकर यांचं आव्हान अमित देशमुखांनी आपण बघतोय त्या आव्हानावर मात केलेली आहे आणि पुन्हा एकदा अमित देशमुख हे काँग्रेसकडून आपली जागा राखण्यामध्ये यशस्वी होतील असं दिसतंय। विद्यमान आमदार म्हणून अमित देशमुख यांचं नाव आता लातूर शहरमधून समोर आलेलं आहे। तर लातूर शहरचा गड अमित देशमुखच राखणार अशी संभाव्यता आपण बघितलेली आहे। दरम्यान याची कारणं नक्की काय आहेत हे समजून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडनं। लातूर शहर विधानसभेत यंदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची आणि चुरशीची पाहायला गेली। आपण जर बघितलं तर लातूर शहर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। विलासराव देशमुख यांच्यानंतर अमित देशमुख यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि चौथ्यांदा अमित देशमुख या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते। तर भाजपकडून एक नवीन चेहरा देत डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना रिंगणात उतरवलं होतं। अर्चना पाटील चाकूरकर ह्या काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई आहेत। तर तिकडं वंचितने देखील या मतदारसंघात मोठी ताकद लावली होती। चळवळीतला एक चेहरा विनोद खटके हे या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात होते। एकूणच पाहिलं तर शहरातून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना एक मोठी वोट बँक असल्याचं चर्चा आहे आणि आपण जर बघितलं तर शहर मतदारसंघातले जे 27 गाव आहेत, या 27 गावात एक काँग्रेसची मोठी वोट बँक उभी आहे। साखर कारखान्याच्या माध्यमातून काँग्रेसकडे हा मतदारसंघ एक सातत्याने राहायला गेलेला आहे आणि एकूणच पाहिलं तर यावेळेस एक थोड्या बहुत फरकाने अमित देशमुख हे पुन्हा चौथ्यांदा आमदार होतील अशी एक शक्यता आणि संभाव्यता आहे।